नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत ढोकळा। तर ढोकळ्यासाठी लागणार आहे 1 वाटी बेसन पीठ, हिरवी मिरची, इनो, हळद आणि चवीपुरतं मीठ। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 1 वाटी बेसन पीठ टाकून घेऊ। त्यामध्ये हळद, हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ। यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये ही पेस्ट बनवून घेऊ। आता आपलं सर्व मिक्स करून झालं आहे। आता आपण ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावून घेऊ। ढोकळा वाफवण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाण्याला उकळी आली। आता आपण यामध्ये इनो टाकून परत एकदा मिक्स करून घेऊ। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। आता हे मिश्रण आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ। आता हे मिक्सर 1-2 वेळेस आपण टॅप करून घेऊ। पाणी गरम झालं आहे, त्यामध्ये ही प्लेट ठेवू आपण। बघा, आपला ढोकळा व्यवस्थित वाफवून झाला आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊ। फोडणी देण्यासाठी लागणार आहे जिरे, मोहरी, साखर, मीठ, कढीपत्ता आणि हिरवी मिरची। बघा, आपला ढोकळा किती फ्लफी झाला आहे, सॉफ्ट एकदम। आता यावर फोडणी घालून घेऊ। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडीशी साखर आणि पाणी। यावर आता आपण फोडणी करून घेऊ। तयार आहे आपला ढोकळा। खूप सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।